नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोसायटी मीडियामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय 2026-27 या खरीप हंगामामध्ये केंद्र सरकारने जे हमीभाव वाढवलेले, कोणत्या पिकाला किती हमीभाव वाढवला, किती टक्क्यामध्ये आणि किती रुपयामध्ये वाढवला, याप्रमाणे आज आपण सविस्तर माहिती देणार आहोत. पहा, आता यामध्ये आपण टेबल तयार केलेलं आहे. यामध्ये अगोदर पीक घेतलेलं आहे, त्यानंतर 25-26 म्हणजे मागील हमीभाव आहे, त्यात आत्ताचा 2026-27चा मंजूर झालेला हमीभाव आहे आणि किती प्रमाणात वाढ केली आणि किती टक्क्यानं वाढ केली यापुढे पूर्ण माहिती. यामध्ये पहिलं पीक आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये अगोदरचा भाव आहे 53,27 म्हणजे 5,328 रुपये त्यानंतर त्यांनी वाढ केलेली आहे 57,8 म्हणजे 5,708 म्हणजे 308 रुपयाने वाढ केलेली आहे. टक्केवारी केलेली 3.13%. त्यानंतर कापूस हा लांब धाग्याचा पहा 8,110 रुपये होता अगोदर. आत्ता 2026-27मध्ये 8,667 केलेला आहे त्यांनी. आत्ता वाढ केलेली आहे 557 रुपयांनी आणि टक्केवारी आहे 6.87%. त्यानंतर कापूस म्हणजे मध्यम ही आहे 7,710 होता अगोदर. आत्ता 2026-27मध्ये 8,237 रुपये केलेला आहे. वाढ केलेली आहे 557 रुपयाने म्हणजे दोन्हीचं सेमच केलेली आहे. टक्केवारी आहे 7.22 बघू शकता. त्यानंतर आहे तूर होती अगोदर 8,000, आता 8,450 आहे. वाढ केलेली आहे 450 रुपयाने 5.63% वाढ केलेली आहे याची पण. त्यानंतर उडीद हा 7,800 रुपये अगोदर होता 2025-26मध्ये. आत्ता 2026-27मध्ये 8,200 रुपये म्हणजे 400 रुपयाने वाढ केलेली आहे. टक्केवारी आहे 5.13% वाढ झालेली आहे. मूग हा 8,768 रुपये होता अगोदर. या 2026-27मध्ये त्यांनी 8,780 रुपये म्हणजे 12 रुपयाने केवळ वाढ केलेली आहे. लक्षात 0.14% वाढ झालेली आहे फक्त. ज्वारी हायब्रिड 3,699 होती अगोदर. आता 2026-27मध्ये 4,023 रुपये झालेली आणि याची वाढ केलेली आहे 324 रुपयाने. टक्केवारी आहे 8.76%. ज्वारी मालदांडी 3,749 रुपये होते अगोदर. आता 2026-27मध्ये 4,073 रुपये केली म्हणजे 324 रुपयाने वाढ केलेली आहे. 8.64% वाढ झालेली. बाजरी ही अगोदर 2,775 रुपये होती. आत्ता 2,900 रुपयाने वाढ केलेली म्हणजे 125 रुपयानं वाढ केलेली आहे बाजरीची. 4.50% वाढ झालेली. मका अगोदर 2,400 रुपये होती, आता 2,410 झाली म्हणजे केवळ 10 रुपयाने वाढली मका. 0.42%. भुईमूग 7,263 होता अगोदर, आता 7,517 रुपये झालेला आहे म्हणजे 254 रुपयाने वाढली. 3.50% याची वाढ झालेली. सूर्यफूल 7,721 रुपये होता अगोदर, आता 8,343 रुपये झालेला आहे आणि 622 रुपयाने वाढ होऊन 8.6% याची वाढ झालेली. याप्रमाणे पूर्ण 2026मध्ये हमी भाव डिक्लेअर केलेला आहे केंद्र सरकारनं. आता शेतकऱ्यांना खर्चाच्या मानाने ही वाढ तर काय पुरणार नाही आहे, पण चला फुलाची पाकळी जरा थोडाफार आधार त्यामध्ये आहे. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काही पण तक्रार असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण नक्कीच चर्चा करू त्यावर. धन्यवाद.